पालकमंत्री विरोध पण नाही लोकांना तर संशयाचा दाखवून म्हणले काय विरोधी पक्ष आहे की नाही असं मला कळू शकतं. विरोधी पक्ष कुठला? अरे विरोधी पक्ष कुठला? कारण रत्नागिरीत विरोधी पक्ष म्हणजे म्युन्सिपाल्टीत तर आम्ही नाही आहोत. पक्षीय पातळीवरती विरोधात लोक आंदोलन होतात जसं महाराष्ट्र इतर ठिकाणी आवाज करत तसं रत्नागिरी लोक नाही पालकमंत्र्यांच्या विरोधात कोणी काही बोलताना दिसत नाही. नाही, हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. पालकमंत्र्यांच्या विरोधात कोण बोलतं ते तरी मला सांगा. नाही, कोण बोलतं ते तरी सांगा. नाही, आम्ही माझा मूळ मुद्दा असा आहे, हे समर्थन नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण असं आहे की आम्ही पालकमंत्र्यांना प्रश्न विचारून नाही चालत ना. म्युन्सिपाल्टीच्या सीओला विचारायला लागतो, जिल्हा परिषदेच्या सीओला विचारायला लागतो, कलेक्टरला प्रश्न विचारायला लागतो आणि तिथून ती गोलगोलच उत्तरे येत आहे. तर पालकमंत्री विकास कामात इतके मग्न आहेत की त्यांना वेळ नाही मिळत आहे खाली बघायला. काय करणार? आम्ही या संस्थांचे जे मुख्य आहेत त्यांच्याकडेच जाणार ना. कलेक्टर, SP, CEO, जिल्हा परिषद आणि म्युन्सिपाल्टीचा CEO यांच्याकडेच जाणार. आणि जातात ना, आमची लोक जातात. असं तुम्हाला कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचूच शकूच नसतो आम्ही कदाचित, पण जातात ना. इथले जे CEO होते कीर्ती किरण पुजारी तिकडे नाचले, हो तिकडे त्याच्यावरती काँग्रेसने आवाज उठवला. इकडे का नाही उचलत? म्हणजे तुम्ही सक्षम म्हणताय एकीकडे आहे, नाही इथे आवाज म्हणजे तिथे नाचला ते त्यांनी उचलला, इथे नाचल्यावर उचलू ना. इथे नाचल्याशिवाय कसं उचलू? असं काय? घरातले दोनच प्रश्न आहेत, एक रस्ता पार्किंग आणि हे बघा, एक मिनिट तुम्ही सोयीने विसरता आहात. 15 ऑगस्टला आम्ही उपोषणाला बसलो, ते का नाही बोलत? तेव्हा आम्ही बसलो ना, उपोषण केलं ना 2 दिवस. नाही, एक मिनिट, आता मुद्द्याचं उत्तर देतो ना. किती लोक होतो? 5 लोक होतो का बसलो तेव्हा? सगळे होतो. रस्त्याचा विषय होता, VJNTचा विषय होता, दाखल्यांचा विषय होता. तर काँग्रेस काय ॲक्टिव्ह नाही आहे ना. रस्त्यासाठी पण बसलो आम्ही. शहरातले रस्ते आणि हायवे असं दोन्ही कंबाईन घेतलं होतं. आणि काय करणार विरोधी म्हणून? आणि काय करणार? शहरातल्या नागरिकांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून आम्ही हो बरोबर आहे ना, बरोबर आहे. करणार ना. कसं आहे, आता हे सुरुवात होईल ना परत. आता म्युन्सिपाल्टीची इलेक्शन झाली, आता लोक येतील बाहेर, होईल, करतील, नक्की करणार. हां, असं सगळेच कार्यरत असतात असं नाही ना. काही दमतात, काही थकतात, काही नवीन येतात. प्रोसेस आहे पक्षात, होते असं. आम्ही सगळे आपलं पहिल्यांदा स्वागत करतो. हा जो उपक्रम आम्ही ठेवलेला आहे याचं प्रामुख्याने कारण असं आहे की कार्यकर्त्यांना मुळात आधी थोडंसं एकत्रित करावं. सध्याचं जे वातावरण आहे, राजकीय वातावरण आहे, त्या वातावरणात आज मानसिकता वेगळी असण्याची गरज आहे. त्याच्यासाठी या शिबिराचं आयोजन होतं. प्राप्त परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदा यांच्या जी इलेक्शन्स आहेत त्याची पूर्वतयारी असं आज म्हणता येणार नाही, पण त्या विषयाचं सुतोवाच करावं, कार्यकर्त्यांची थोडीशी चर्चा करावी म्हणून दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक आज इथे आलेले आहेत. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून असा प्रयत्न करतो आहोत की आज जे काय देशात वातावरण चालू आहे, राज्यात जे काय वातावरण चालू आहे, तिथे लोकांबरोबर राहण्याची भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली. ती आजही घ्यावी, ठामपणाने घ्यावी कार्यकर्त्यांनी, हा आमचा आग्रह आहे. मग ते मराठवाड्यातला जो प्रचंड महापूर आलेला आहे, तिथे ज्या असंवेदनशीलपणे महाराष्ट्र शासन वागत आहे त्याचा आम्ही आज निषेधही केलेला आहे. आणि तसं अधिकृतपणे पत्र आम्ही सर्वांनी आपल्या स्वाक्षरीने जिल्हाध्यक्षांच्या नावाने आम्ही ते पत्र कलेक्टरनं दिलेलं आहे की तुम्ही एकरी 50,000 रुपये तातडीने ही मदत शासनातर्फे द्यावी.
आणि जी असंवेदनशीलता जी दाखवत आहे ती कृपया थांबवावी. कारण लोकांचे संसारच उद्ध्वस्त झाले, जमिनीची प्रचंड धूप झालेली आहे, लोक बेघर झालेली आहेत आणि हे सांगतायत की आम्ही सर्वेक्षण करतो आहोत. हे लोक रस्त्यावर आहेत आणि हे म्हणतात आम्ही सर्वेक्षण करतो आहोत. तर हे बंद व्हावं हा एक हेतू आहे. आणि दुसरं जे काही एकंदरीत वातावरण देशात चालू आहे, जी एक दडपशाही चालू आहे, आपल्याला कोण त्रास देतोय तर त्याला रासुकाखाली बंद करायचं, हे जे चालू आहे याला कुठेतरी काँग्रेस पक्षच ठामपणे उभा राहू शकतो, विरोध करू शकतो आणि संविधानाचं रक्षण करू शकतो, ही भूमिका घ्यावी म्हणून या शिबिराचं खास आम्ही आयोजन केलेलं आहे. नाही, स्थानिक प्रश्नांवर आपण म्हणजे स्थानिक प्रश्न हा पण एक गमतीचा विषय झालेला आहे. म्हणजे स्थानिक प्रश्नावर आपण बोलतो, पण स्थानिक प्रश्नांवर काय होतं हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे, आम्हालाही चांगलं माहिती आहे. म्हणजे कुठल्याही रत्नागिरीतल्या खड्डेविरहित रस्ता हा नाहीच आहे, पण आपण त्याच्यावर बोलतो, पण त्याच्यावर काही पर्याय काही येत नाही अजून. आता निवडणुका येतील तेव्हा बघू, लेटेस्ट होप लोक काही योग्य निर्णय घेतात का. या सगळ्या प्रचंड मोठा जो विकास चालू आहे त्याच्यावर लोक काय दाद देतात ते आपल्याला बघायला मिळेल. झालेले असतात मग तेव्हा बघून तसं होईल. मग ते म्हणून मी म्हटलं ना की ते आपल्याला दिसत आहे ना काय. स्थानिक जे प्रश्न आहेत म्हणजे आजही रत्नागिरीतले प्रश्न जिथेच्या तिथेच आहेत, सगळे तिथेच आहेत. मग तो पाण्याचा असेल, कचऱ्याचा असेल, रस्त्यांचा असेल, जैसे ते आहेत प्रश्न. म्युन्सिपाल्टीत वेगवेगळे पक्ष आपापल्या परीने जात आहेत, भेटत आहेत, निवेदनं देत आहेत. म्हणून आम्ही ठरवलं ना, आम्ही पण आता इलेक्शनच्या म्हणून तर तयारीला जाऊ लोकांपर्यंत, बघू लोक काय म्हणतात. नाही, जिल्हा पातळीवर त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे की परवा चिपळूणला असं शिबिर झालं उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीचं, त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स होता. आज दक्षिणचं झालेलं आहे आणि आमचा असा विचार आहे की याच्यापुढे थोडंसं सातत्य ठेवून अशा प्रकारची वेगवेगळी शिबिरं आयोजित करावीत, थोडी कार्यकर्त्यांना अधिक माहिती द्यावी, अधिकची माहिती द्यावी. केवळ गावात आणि तालुक्यात आणि जिल्ह्यात नव्हे तर राज्यात देखील ज्या काही अशा घटना असतात त्याची कार्यकर्ता म्हणून नोंद घ्यावी. पुढचा आमचा जो सेशन असेल तो सोशल मीडियावर तुम्ही कसं ॲक्टिवेट राहा, सोशल मीडियातले संभाव्य धोके काय आहेत याच्यासाठी देखील आम्ही एक असं आयोजन करणार आहोत. ते कदाचित आम्ही दोन्ही जिल्ह्यांचं एकत्रितसुद्धा आम्ही ते आयोजन करू. नक्की त्याचीच तयारी आहे ना. ते आता हे जे निरीक्षक आले आहेत विधानसभे क्षेत्रनिहाय, ते आता हे सगळे नगरपालिकेचीच माणसं घेऊन बसले तिथली, त्यांच्याशी तीच चर्चा आहे की बाबा इथले स्थानिक प्रश्न त्याच्यावरची तुमची भूमिका, तुम्ही लोकांपर्यंत जाताय का, ती मांडताय का, हे सगळं आता त्यांचं चालू आहे. ते नाही, निवडणुका ज्या आहेत त्याच्याबद्दल आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका अशी आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. बरोबर आहे, तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, तुम्हाला तिथे जो आवश्यक निर्णय वाटतो तो घ्या. आता तसे आम्ही ऑप्शन ओपन ठेवलेले आहेत. सामंजस्याने चर्चा झाली, म्युच्युअल अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात, तसं जर सामंजस्याने चर्चा झाली आणि त्यातून काय जर आउटपुट निघाला तर आघाडीतून नक्की लढू. मला आज त्याच्यावर नाही बोलायचं, बघू, आधी चर्चा होते, लेटेस्ट होप. वाटतंय होईल चर्चा, प्रॅक्टिकली झाली तर आनंद आहे. नाही, घेतील ना, तिघेही घेतील असं काय मला वाटत नाही. पण मागची निवडणूक आणि ही निवडणूक तुम्ही तुलनाच करू शकत नाही, कारण एवढे आता तुकडे झालेले आहेत ना पक्षांचे, पण आता ते शोधायला लागतात सगळे पक्ष. फक्त काँग्रेस हा एकच पक्ष असा आहे ज्याचे तुकडे नाही झाले, जो आहे तो आहे.